अक्कलकोट स्वामी स्तोत्र. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नमः. ओम नमो श्री गजवंदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया. स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संतजन बुधजन आणि सज्जन करुणी त्यासी नमन ग्रंथरचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी. नाव गाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे. अंदाज मात्र अनेक त्याच्या जन्मसंबंधांचे. आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारती एक स्थानी घनदाट कर्दळीच्या वनी. स्वामी प्रगटे वारुळातुनी लाकूड तोड्या निर्मित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्यांच्या राहिला कायम चावन. आगळी ही अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुम्हीची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखे समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण. माझे नाव नृसिंह मान काश्यप गोत्र राशी मीन. ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे. बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे. आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण. नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुनी पाहिले. दत्त वास्तव्य तिथे निरंतर. तो थोर पर्वत गिरनार तेथेच केले अगोदर. नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामा माझी गावात. काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कार यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंतलीला दाखविल्या. तेज पूज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे. अजानुबाहू कोपिन छोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले. पहिले दत्तात्रेय अवतार. दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव. शुभगाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान. तेथे होऊन साक्षात्कार पहावयासी यती. चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त बसे. अक्कलकोटी सत्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी. भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी. स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचा अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी ज्यांची सेवा केली त्यांनी कुळे पावन झाली. जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुळ. निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद. अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितुकेच थोडे. त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणीती नेनी घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्यांचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना. कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या. कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहा नाही. त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे. कोणा जीवदानही दिले त्यांनी. अनेकदा व्याधी गेल्या दूर. अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणून हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना.
न सांगता सर्व जाणले त्याचे. त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहूनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी दिवासाठी. दयेचा अथांग सागर भक्तांसाठी. परम उदार अनेकांचा केला उद्धार. सदुपदेश दीक्षा देऊन स्वामी राया दत्तात्रेया. तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया. मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपादृष्टी. दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी. सकल सिद्धी लाभली. ऐसी श्रद्धा माझ्या मनी उपजविली आहे आता म्हणून. मिठी घातली तव चरणी. गाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा. हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा. वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी. दूर कराही दुःखे सारी. तुमच्या विन माझा कैवारी. अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी. पंढरपूर सर्व तीर्थ तशी. आहेत तुमच्या चरणांपाशी. मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी. रंगून जातात त्यांच्या नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी. सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी. त्यांच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी मनोभावाने ऐसे की. पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी. उगीच कशा भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी. भाग्यवान ते जे लागले भजनी. वादविवाद केला पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला. पंडितांचा ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे. अतर्क्य अलौकित जगा वेगळे. त्यात प्रेमाचे सागर साठले. धन्य धन्य त्यांना उमजले ते. बाळाप्पा चोळाप्पादी सर्वांनी. लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले. त्यांचे कल्याण झाले. हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला अनेक. संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ. स्वामी म्हणते परब्रह्मा केवळ. परब्रह्मास मिळाले शके 1800 बहुधान्य नाम. संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवार. पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी. स्वामी गेले निजधामा. बोलता आला अंतकाळ. प्रकृतीस आली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल. निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रगटले निले गावाबाहेर. दिले दर्शन भाऊसाहेबासी. ऐस्या यती दत्त दिगंबर संपवनी. आपुला अवतार निजधामा गेला निरंतर. भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र प्रसरली. जनता शोकाकुल झाली. सर्व भक्तमंडळी हळहळली. अन्नपाणी ही सुचेना. गावोगावी भक्तमंडळी. अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रू नयनांनी. 4था अवतार संपवला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले. अजूनही येती स्वामी समाधी दर्शना. त्यांच्या व्याधी आणि विवंचना. संकटे आणि दुःखे नाना. स्वामी दूर करतात याची असती असंख्य दाखले. अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया. नम्र होऊनी त्यांच्या चरणी. कळकळणे करुणी विनवणी. स्वामी यावी करुणा म्हणून. प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता. अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता. दया करीत्या नामजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थ राया देई दर्शन. दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन. अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण. क्षमा याची असावी. सद्गुरुराया कृपा करावी. तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला यावी. पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक. धनदौलत मिळावे. पुत्रपौत्र गृहसौख्य आणि वाहन सुख. अंती सद्गती लाभावी. तुमचे प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना.
करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव चरण पायी. दत्तराया दयागणा मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन. दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझा सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात. इच्छा सफल होतील मणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणिक अक्कलकोटचे दिगंबर. एकाची तत्वाचे 3 आविष्कार भेद त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती. ऐसी ठेवणी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्यपठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम शांती शांती शांती. ओवी संख्यांक श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्रम महात्म्यं संपूर्णम्.